बाईपणाची कहाणी। आज अमरत्वाचं पहिलं पाऊल टाकलंय मी। हो, अमरत्वाचं पहिलं पाऊल। हे सैताना, आज मी नरबळी दिलाय, कचकची तरुण रक्ताचा नरबळी। कुणालाही काही कळलं नाही, कुणालाही काही कळलं नाही। हे काळ्या पाढावरच्या सैताना, मला अमर कर, अमरत्वाचा पट्टा बहाल कर। या पृथ्वी तलावावर सैतानाचं राज्य येऊ दे, सैतानाचं राज्य येऊ दे। त्याच्या आईला एक काय चाललंय? नाही, असं होतं कामा नाही। म्हातारा सही करत नाही, त्याचा परिणाम आहे। काय झालं मालक? तुम्हाला काय पाहिजे का? अरे मला पैसा पाहिजे, पैशाची रास पाहिजे मला। पण ते म्हातारं थेरडं माझा बाप सही करत नाही ना। तू एक काम कर, काय? तू त्याचं जेवण कायमचं बंद कर, भुकेनं तडफडू दे त्याला, म्हणजे सही करेल ती। अहो पण तू जा, सांगतो नको, नाही तर तुझं जेवण बंद करेन मी। जातो यायला नाही, कंपनी माझ्यासाठी नाही थांबणार। माझ्याकडून जमिनीचं कागद नाही मिळाले तर थांबणार नाही कंपनी। कंपनी कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या कोणाला तरी देऊ म्हणते। नाही नाही, पण मी सोडणार नाही ही संधी। ही संधी मी नाही सोडणार। हे कॉन्ट्रॅक्ट मला पाहिजे, मला पैका पाहिजे, मला पैका पाहिजे, बकळ पैका पाहिजे मला। आम्ही खूप प्रयत्न केला लोकांना जाग करण्याचा, समजवण्याचा, पण आम्हाला यश येण्याआधीच त्यांनी दिगंबराचा प्राण घेतला। जयसिंगने सगळ्यांना बिंद करून ठेवले, पुढे माझ्या दिगंबरला वाचवायला आलं नाही। त्या गावासाठी काही करण्याची माझी इच्छाच मरून गेली। आता नाही राहायचंय मला इथे। उद्या मीही तुमच्या भूमीतून बाहेर पडेन। दिगंबराच्या खुराची तक्रार टोकली आणि बाहेर लढूनच यांना शिक्षा दे। पण आता या गावात राहणार नाही। बरोबर आहे तुझं, मीही निघणार आहे उद्या। भयंकर गाव आहे हे, इथे आपण नाही सुधारू शकत कोणाला। आपण उद्या सकाळी निघू। मलाही माझ्या नवऱ्याकडे, मुलांकडे जायचंय, आपल्या माणसात। चल, रात्र खूप झाली, आज जाऊन झोपूया। तूही खूप थकलीस, चला। नाही, मी इथे झोपते, मला सुतक आहे। तुम्ही जा। पण मग तू देवीला दिलेल्या वचनाचं काय? इथं थांबायचा आदेश मानणार आहेस ना तू? थांबणार आहेस ना तू? वेताळाय नमः, वेताळाय नमः, चैताय नमः, चैताय नमः, चैकिर्या नमः, हडळीया नमः, हडळीया नमः, हडळीया नमः, भूताय नमः, भूताय नमः, वेताळाय नमः। हे काय? हा पाऊस कुठून आला? हा पाऊस
कुठून आला? ही आग कशी विजली ही आग? कोण आहे? कोण व्यत्यय आणताय माझ्या पूजेमध्ये? माझ्या पूजेमध्ये कोण व्यत्यय आणताय? सैतानाची शपथ, त्याला सोडणार नाही मी त्याला. सगळं वाया गेलं, सैताना, सगळं वाया गेलं. माझी पूजा वाया गेली सैताना. अरे कोण आहे हे? धाव सैताना, धाव. अरे मी हतबल झाली रे, हतबल झाली. तू वेगळी आहेस, हिम्मत आहे तुझ्यात, हिला वाचवलंस. मग थांबशील ना तू? हिला वाचवलंस तसंच गावालाही वाचवशील ना तू? नाही, मी एक सामान्य स्त्री आहे. ही वाचली ती आईच्या कृपेने. मी फक्त निमित्त आहे. मला माझ्या घरी जायचंय. माझी मुलं, माझा नवरा, माझा संसार, यांच्याकडे कोण बघणार? मग मला या भयंकर गावात नाही राहायचंय. कालिंदीच्या काळ्या सावलीपासून गावाचं रक्षण करण्याचं काम एखाद्या खूप पुण्यवान स्त्रीलाच करावं लागेल. तुझ्यासारख्या पुण्यवान स्त्रीलाच, तुलाच. तुझ्यात आहे ती शक्ती, तूच करशील हे. कोण मी? नाही. माझ्या लहानसा संसार सांभाळताना माझी त्रेधा उडाली होती. आणि तुम्ही या गावाला सांभाळायचं म्हणताय? नाही मावशी, मला नाही जमणार. मी बाहेर जाईन ना, तेव्हा मी तिथल्या लोकांना सांगेन, नक्की सांगेन. ते करतील काहीतरी मदत, पण मला इथे राहायचं नाहीये. आई जगदंबेनं तुला इथे या गावात थांबायला सांगितलं होतं ना? तिलाही तू नाही म्हणणार? शेवटी माघार घेतलीस ना? वचन दिलं होतंस मला. हाही वसा टाकणार तू? एका दिवसात वचन विसरलीस? इथे राहण्याचं कबूल केलं होतंस मला. इथे तुझी गरज आहे. तू इथे थांबावस ही दैवी योजना आहे आणि माझी तशी तुला आज्ञा आहे. आई, अगं मी अगदी सामान्य बाई आहे, अगदी साधी बाई. एक आई, पत्नी, गृहिणी. एवढी मोठी जबाबदारी कशी पेलवणार मला? असं म्हणून जबाबदारीपासून हात झटकतेस का? मला आई म्हणतेस? मग माझ्या या लेकरांकडे, तुझ्या या भावंडांकडे पाहून तुझं मन द्रवत नाही का? स्वार्थी झालीयस तू? अगं, तुझ्या मुलांपेक्षा यांना तुझी गरज जास्त आहे. तुझ्या मुलांना, नवऱ्याला माझ्यावर सोपून निघालीस ना? मग विश्वास नाही माझ्यावर? आणि इथलं काम टाकून कुठे निघाली आहेस तू? परत तुरुंगात? परमेश्वरानं तुला पहाऱ्यामधून, बेड्यांमधून, कड्या कुलपातून बाहेर काढून इथे आणलं, ते कशा करता? आई, परमेश्वराचा हा लख संकेत कळलाच नाही का मला? कशी आंधळी झाले होते मी. खरंच वेड्यासारखी वागणार होते, पण तूच मला वाचवलंस, जागं केलंस. आता मी कुठेही जाणार नाही.
इथेच राहीन. त्या कालिंदीचा नायनाट झाल्याशिवाय हलणार नाही मी इथून. पाय घट्ट रोवून उभी राहीन. यशस्वी हो. माझे आशीर्वाद आहेत तुझ्यासोबत. मुली, माझं इथलं कार्य संपलं. आता जबाबदारी तुझी. निघते मी. पण मनापासून हाक मारशील तेव्हा तुझ्यासाठी धावत येईन मी. तथास्तु. सविता आणि मावशी दोघी दिसत नाहीयेत. कुठे गेले असतील ह्या? सविता, कुठे गेली होतीस तू? दिगंबरांच्या अस्थी गोळा करायला. सविता, शांत हो बाळा, शांत हो. आई, मी ठरवलंय मी हे गाव सोडून जाणार नाही. दिगंबरांचं अर्धवट राहिलेलं काम मी पूर्ण करणार. त्यानंतर मला वाचवता नाही आलं, मी त्यांचं काम पूर्ण करणार. जीव असे पण मी इथेच राहणार. इथला अंधकार मी दूर करेन, इथल्या लोकांना मी जाग करेन. पण मी गाव सोडून नाही जाणार आता. आई तुझ्या पाठीशी आहे. सविता, तू योग्य निर्णय घेतलायस. सविता, तुला मावशी दिसली का कुठे? नाही ग, सकाळी मी गेले तेव्हाही ती इथे नव्हती. सकाळी ती इथे नव्हती? मग पण मग तू देवीला दिलेल्या वचनाचं काय? इथं थांबायचा आदेश मानणार आहेस ना तू? माझं इथलं कार्य संपलं. आता जबाबदारी तुझी. आई, आई मी तुला ओळखलं नाही का? तू माझ्या बरोबर होतीस तरी मी तुला ओळखलं नाही. तू धन्य आहेस आई, तू धन्य आहेस. आई, मी तुझी आज्ञा पाळेन. हो, मी वचन देते तुला. मी इथेच राहीन मी इथेच. कुठेही जाणार नाही मी.
ताबडतोब निघ इथून. जातो मोठाई. कुठे जायचंय? जयसिंगला जाऊन सांग मी येते म्हणा. मोठाई सावडीवर येतीये. काय? सावडीवर मोठाई? सगळ्या गावाला गोळा कर म्हणा. मोठाई, लोक तुझ्या दरबारात हजेरी लावतात. तू इकडनं उठत नाहीस. तू गावात जाणं बरोबर दिसल? तू मला शिकवू नकोस. चालायला लाग लगेच. निघ इथून ताबडतोब. चुकलं मोठाई. जातो मी. जयसिंगला जाऊन सांगतो खुद्द मोठाई गावात येते म्हणून. आई, कालच माझा नवरा गेला आणि आज तुझ्या समोर जे माझ्या डोळ्यात पाणी आहे ते शेवटचं. आता मी रडणार नाही आणि माझ्या नवऱ्याच्या अस्थिही विसर्जित करणार नाही. जोपर्यंत कालिंदीचा नायनाट होणार नाही, जयसिंगला मी खडी फोडायला पाठवणार नाही, तोपर्यंत मी या अस्थि विसर्जित करणार नाही. शिव 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 शिव. अगं पुन्हा तेच. अगं कालच नवरा मेला ना हिचा. नाही, वाईट झाले हो, वाईट झाले. अगं पण तू हिला शिवतेस आणि देवळात घेऊन येतेस. अगं सगळं काही नीट चाललं होतं तर पुन्हा अनाचार. छे 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 छे. आता उद्या अंघोळ केल्याशिवाय देवळात पाऊल ठेवायचं नाही. एकीकडे हे असं आणि दुसरीकडे ते तसं. छे. पहिले पाढे 55. निघा निघा. चल. मोठी धीराची बाई आहे हो. त्या मास्तरणीला वाचवलं पण त्या बयेला अवदसेला आणून ठेवली आहे ना. गेली कुठे? छे, नाव नाही, निशाणी नाही. अंतर्धान पावली की काय?